नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज 24 जानेवारी 2025 एनटीएने एक महत्त्वाची नोटीस प्रकाशित केलेली होती। याच्या अगोदर एनटीएने विद्यार्थ्यांना नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आयडेंटिटी प्रूफ किंवा आपण ओळखीचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांना आधार आयडी काढण्यासाठीच्या सूचना दिलेल्या होत्या आणि आधार अपडेट करून घेण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या होत्या। परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की आधार आयडी कंपल्सरी काढावं लागणार आहे का? त्याच्यावर एनटीएने आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। आधार आयडी विद्यार्थ्यांना मॅन्डेटरी नाही। जर तुमच्याकडे आधार आयडी नसेल तर तुम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी जे काही ऑप्शन दिले जातील त्या ऑप्शनचा वापर करून सुद्धा नीटचा फॉर्म पुढे प्रोसीड करू शकतात। आता कोणकोणते ऑप्शन आहेत याविषयी या नोटीसमध्ये एनटीएने सांगितलेलं आहे की एनटीएचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन ज्याला आपण माहिती पुस्तिका म्हणतो, ती माहिती पुस्तिका लवकरच प्रकाशित होईल असं एनटीए कडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या माहिती पुस्तिकेमध्ये जे जे ऑप्शन विद्यार्थ्यांना दिलेले असतील त्या ऑप्शनचा वापर करून विद्यार्थी आपल्या नीटचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना सुरुवातीचं पेज जे येतं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठीचा ते त्या ठिकाणी जे काही ऑप्शन येतील त्या ऑप्शनपैकी एका ऑप्शनचा वापर करून विद्यार्थी आपला फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात। आता मागच्या वर्षी आधार कार्डनी सुद्धा विद्यार्थ्यांचं लॉग इन झालेलं होतं, त्याचबरोबर पासपोर्ट हा सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला होता, पॅन कार्ड सुद्धा हा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला होता, एबीसी आयडीचा वापर करून सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन करून आपला फॉर्म भरू शकत होते। असे वेगवेगळे ऑप्शन एनटीए कडून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिले जातात। आधार आयडी मॅन्डेटरी नसल्याचं एनटीएने सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांना आधार आयडी काढण्यासाठी इन्करेज करण्यासाठीच म्हणून आधार आयडीचा समावेश यावर्षी लॉग इन व्हेरिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी करू शकतात, परंतु विद्यार्थ्यांना आधार आयडी जे आहे ते मॅन्डेटरी नसल्याचं असं एनटीएने या नोटीसद्वारे खुलासा केलेला आहे। वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणून आधार आयडी जर तुमच्याकडे नसेल तर बाकी ऑप्शन सुद्धा तुम्हाला लॉग इनसाठी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जातील अशा प्रकारचं एनटीएने सांगितलेलं आहे। आता बाकी कोणकोणते ऑप्शन यावर्षी ॲड होतील ते आपल्याला एनटीएचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्यानंतर कळेलच। त्याचबरोबर अशी अपडेट माहिती ज्यावेळेस येईल त्या आम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।